चला तर आजच्या व्हिडिओमध्ये बघूयात आपण विल आणि वूडमध्ये काय फरक आहे. विल म्हणजे काय? विलचा मुख्य उपयोग भविष्यातील गोष्टी सांगण्यासाठी, निर्णय व्यक्त करण्यासाठी, वचन देण्यासाठी आणि ऑफर करण्यासाठी होतो. वाक्याचा फॉर्म्युला असतो सब्जेक्ट प्लस विल प्लस व्हर्ब म्हणजेच क्रियापदाचं पहिलं रूप. बघा पहिलं भविष्यातील कृती म्हणजेच फ्युचर ॲक्शन. एक्झाम्पल्स बघा. मी उद्या येईन. आय विल कम टुमारो. आय विल कम टुमारो. मी तुला उद्या फोन करेन. आय विल कॉल यू. आय विल कॉल यू. तो अभ्यास करेल. ही विल स्टडी. ती इंग्रजी शिकेल. शी विल लर्न इंग्लिश. आम्ही मुंबईला जाऊ. वी विल गो टू मुंबई. ते क्रिकेट खेळतील. दे विल प्ले क्रिकेट. पाऊस पडेल. इट विल रेन. इट विल रेन. अशा प्रकारे आपण विलचा वापर करतो भविष्यातील कृती सांगण्यासाठी. ते क्रिकेट खेळतील. दे विल प्ले क्रिकेट. तो क्रिकेट खेळेल. ही विल प्ले क्रिकेट. वेगवेगळे सब्जेक्ट वापरून. किंवा आता बघूयात अचानक घेतलेला निर्णय सांगण्यासाठी म्हणजेच इन्स्टंट डिसिजन. मी तुझी मदत करेन. आय विल हेल्प यू. आय विल हेल्प यू. मी दार उघडतो. आय विल ओपन द डोर. आय विल ओपन द डोर. मी बिल भरतो. आय विल पे द बिल. आय विल पे द बिल. किंवा तो बिल भरतो. ही विल पे द बिल. बघा आता आहे वचन. वचन म्हणजे प्रॉमिस. मी तुला कधीही सोडणार नाही. आय विल नेव्हर लीव यू. मी तुला मदत करेन. बघा आता ऑफर. मी तुझी बॅग उचलू का? आय विल कॅरी युअर बॅग. आय विल कॅरी युअर बॅग. आता बघा विलचे निगेटिव्ह फॉर्म्युला आहे सब्जेक्ट प्लस विल नॉट किंवा ओन प्लस वर्ब. एक्झाम्पल बघा. मी जाणार नाही. आय विल नॉट गो. तो अभ्यास करणार नाही. ही ओंट स्टडी. आता बघूयात विलचे क्वेश्चन्स. फॉर्म्युला आहे विल प्लस सब्जेक्ट प्लस वर्ब. एक्झाम्पल बघा. तू येशील का? विल यू कम. विल यू कम. तो मदत करेल का? विल ही हेल्प. विल ही हेल्प. ते जिंकतील का? विल दे विन. आता बघूयात WH क्वेश्चन्स. तू कुठे जाशील? फिअर विल यू गो. फिअर विल यू गो. तू काय करशील? व्हॉट विल यू डू. व्हॉट विल यू डू. तू कधी येशील? आता बघूयात वूड. वूड म्हणजे काय? वूडचा उपयोग नम्रपणे बोलण्यासाठी म्हणजेच पोलाईट, इच्छा व्यक्त करण्यासाठी, कल्पित परिस्थिती आणि भूतकाळातील सवयी सांगण्यासाठी होतो. भूतकाळातील सवयींना आपण पास्ट हॅबिट असे म्हणतो. पहिलं बघूयात नम्र विनंती म्हणजेच पोलाईट रिक्वेस्ट. फॉर्म्युला आहे वूड यू प्लस वर्ब. एक्झाम्पल बघा. तुम्ही मला मदत कराल का? वूड यू हेल्प मी. वूड यू हेल्प मी. तुम्ही दार बंद कराल का? वूड यू क्लोज द डोअर. वूड यू क्लोज द डोअर. तुम्ही थोडा वेळ थांबाल का? आता बघूयात नम्र ऑफर. तुम्हाला चहा आवडेल का? वूड यू लाईक सम टी. तुम्हाला कॉफी हवी आहे का? वूड यू लाईक सम कॉफी. तुम्हाला माझ्यासोबत यायला आवडेल का? वूड यू लाईक टू कम विथ मी. वूड यू लाईक टू कम विथ मी. आता बघूयात इच्छा व्यक्त करणे. मला परदेशात जायला आवडेल. आय वूड लाईक टू गो अब्रॉड. मला इंग्रजी शिकायला आवडेल. आय वूड लाईक टू लर्न इंग्लिश. आय वूड लाईक टू लर्न इंग्लिश. मला डॉक्टर व्हायला आवडेल. आय वूड लाईक टू बिकम अ डॉक्टर. आय वूड लाईक टू बिकम अ डॉक्टर. आता कल्पित परिस्थिती म्हणजेच इमॅजिनरी कंडिशन. माझ्याकडे पैसे असते तर मी कार घेतली असती.
इफ आय हॅड मनी आय वूड बाय अ कार. मी पक्षी असतो तर उडालो असतो. इफ आय वर अ बर्ड आय वूड फ्लाय. मला वेळ मिळाला असता तर मी आलो असतो. इफ आय हॅड टाईम आय वूड कम. आता बघूयात भूतकाळातील सवयी म्हणजेच पास्ट हॅबिट. आम्ही रोज नदीत पोहत असू. वी वूड स्विम इन द रिव्हर एव्हरी डे. आजोबा आम्हाला गोष्टी सांगत असत. आता बघूयात वूडचे निगेटिव्ह. फॉर्म्युला आहे सब्जेक्ट प्लस वूड नॉट किंवा वूडंट प्लस वर्ब. एक्झाम्पल आहेत, मी तिथे गेलो नसतो. आय वूडंट गो दिअर. त्याने मदत केली नसती. ही वूडंट हेल्प. आम्ही ते केले नसते. वी वूडंट डू दॅट. वी वूडंट डू दॅट. आता बघूयात वूडचे क्वेश्चन्स. फॉर्म्युला आहे वूड प्लस सब्जेक्ट प्लस वर्ब. एक्झाम्पल बघा, तू माझी मदत करशील का? वूड यू हेल्प मी? वूड यू हेल्प मी? तो आला असता का? वूड ही कम? तू माझ्यासोबत येशील का? वूड यू कम विथ मी? आता बघूयात WH क्वेश्चन्स. तुला काय आवडेल? व्हॉट वूड यू लाईक? तू कुठे गेला असतास? व्हेअर वूड यू गो? तू कोणाला निवडलं असतंस? whom वूड यू चूज? तू हे का केलं असतंस? why वूड यू डू धिस? why वूड यू डू धिस? व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा अशाच नवनवीन व्हिडिओंसाठी. आणि पुढील व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर पाहिजे ते कमेंटमध्ये टाईप करा.